नमस्कार. आज मी तुमच्याशी ऍक्च्युअल सायन्स बद्दल डिटेल मध्ये बोलणार आहे. ऍक्च्युअल सायन्स म्हणजे फायनान्शियल बिल्डिंग. जेव्हा तुम्ही फायनान्शियल बिल्डिंग बांधाल, स्वतःची कन्स्ट्रक्ट कराल, त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल सायन्स समजलं पाहिजे. ऍक्च्युअल सायन्स मध्ये सुरुवातीला मी काय करायला पाहिजे, माझी स्वतःची प्राइस केली पाहिजे, माझ्या आई वडिलांची प्राइस केली पाहिजे. नंतर मी स्वतःचा क्रिटिकल इलनेस केला पाहिजे, त्याच्यामध्ये मी स्वतःचा टर्म इन्शुरन्स केला पाहिजे. नंतर दुसऱ्या सेक्टर मध्ये, सेकंड फ्लोअर मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जीसेक मध्ये इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत. त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असेल, त्याच्यामध्ये एनएससी असेल, पीपीएफ असेल, या सेक्टरला आपण इन्व्हेस्टमेंट केलं. सेकंड फ्लोअर मध्ये गव्हर्नमेंट गॅरंटी इन्व्हेस्टमेंट असतात, त्यामुळे तुमचं प्रिन्सिपल बुडत नाही, त्यामुळं त्याची प्राइस प्री डिसाइडेड असते. नंबर 3, तिसऱ्या मजल्यावर म्युच्युअल फंड येतो. म्युच्युअल फंड मध्ये म्युच्युअल फंड, गोल्ड येतो. गोल्ड ईटीएफ मध्ये त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, फिजिकल, व्हर्टिकल. नंतर त्याच्यामध्ये बँका येतात, कोऑपरेटिव्ह बँक्स येतात. पूर्वी बँका या सेकंड फ्लोअर होत्या, तर बँकामध्ये 1 करोड इन्व्हेस्टमेंट केले तर 5 लाख रुपये मिळतात. जर तुमची बँक जर लॉस मध्ये गेली तर 5 लाख रुपये मिळतात. त्यामुळे बँक ही सेकंड फ्लोअरला होती, त्याचा थर्ड फ्लोअरला येते. त्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा कोऑपरेटिव्ह सेक्टर्स, कंपनी एफडी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट येतात. फोर्थ फ्लोअर मध्ये मी जॉईंट व्हेंचर मध्ये पैसे टाकतो, मी फ्लॅट घेतो, मी प्लॉट घेतो, मी सॉलिटरी डायमंड मध्ये पैसे टाकतो. त्याच्यामध्ये हाय ग्रोथ असते, पण तितकीच हाय रिस्क पण असते. तिसऱ्या मजल्यापासून कॅल्क्युलेटेड रिस्क चालू होते, चौथ्या मजल्यावरती हाय लेवलला जाते. आणि त्यानंतर जो फ्लोअर येतो त्याच्यामध्ये क्रिप्टो, त्याला स्पेक्युलेशन म्हणतात. क्रिप्टो, हॉर्स रेसिंग, डेरिव्हेटिव्ह, फ्युचर्स, ऑप्शन्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक 5व्या मजल्यावर जातात. आणि हे 5ही मजल्यावर साधारण काय होतं की आता जो यंगस्टर आहे तो काय करतो, तो ते पहिल्याच दिवशी तिसऱ्या मजल्यावर बसायचा प्रयत्न करतो. तो बिल्डर हा कधीही स्वतःच्या बिल्डिंगचा तिसरा मजला डे 1 ला कन्स्ट्रक्ट करत नाही. पण काल जॉईन झाला आयटी मधला किंवा कुठल्याही सेक्टरचा मुलगा, तो म्हणतो मला म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायचे. तर त्यांनी ही फायनान्शियल बिल्डिंग फॉलो केली नाही तर त्याची फॅमिली, त्याचं फ्युचर्स हे प्रॉपर होत नाही. हा ऍक्च्युअल सायन्स फॉलो करण्याचा उद्देश आहे. त्याने जर ते केलं तर काय होतं की त्याच्याकडे त्याच्या आई वडिलांची प्राइस करायला पैसे राहत नाही, त्याच्या स्वतःची मेडिक्लेम, त्याच्या आई वडिलांचा क्रिटिकल इलनेस, त्याच्या सेफ्टी इन्व्हेस्टमेंट नाही झाल्या आणि मार्केट क्रॅश झालं तर त्याच्या इकॉनॉमिक्स, त्याचं फायनान्स आहे ना, ते अनबॅलन्स होतात. त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये मग तो त्या म्युच्युअल फंड मधून चुकीच्या वेळी बाहेर पडतो. म्हणून ऍक्च्युअल सायन्स फॉलो नाही केलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मधली बाराखडी फॉलो नाही केली तर तुमचं फायनान्शियल गणित हे कोलमडतं. ऍक्च्युअल सायन्स फॉलो करताना आता आपण हे फायनान्शियल बिल्डिंगचे फ्लोअरची नाव पाहूया. याच्यामध्ये पहिला फ्लोअर आहे प्रोटेक्शन. या प्रोटेक्शन मध्ये काय करायचं ते तुम्ही पाहिलंच. नंतर रिस्क फ्री ग्रोथ, नंतर ग्रोथ विथ रिस्क, नंतर हाय ग्रोथ, नंतर स्पेक्युलेशन. ह्या 5ही फ्लोअर मध्ये जाताना जेव्हा फायनान्स ऍक्च्युअल बिल्डिंग बांधली जाते ना, कन्स्ट्रक्शन जेव्हा बिल्डर बांधतो तेव्हा तो चौथा मजला कधीच कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. पण इन्व्हेस्टमेंट करताना फायनान्शियल बिल्डिंग मध्ये कसं म्हणतो, नाही मला फोर्थ फ्लोअरला जायचं, नाही मला इक्विटी मध्ये जायचं, नाही मला म्युच्युअल फंड मध्ये जायचं. कळत न कळत तो मिस्टेक्स करत असतो. तर त्याच्या मिस्टेक्स वर कोणीतरी वॉच ठेवला पाहिजे, ते काम आमचं आहे. त्यामुळे आम्ही फायनान्शियल पिरामिड तुमच्यासाठी प्रॉपर फॉलो करतो, ऍक्च्युअल सायन्स मिक्सअप करतो. आणि याच्यामध्ये कुठलीच सिच्युएशन कधी पॅनिक होत नाही, कारण तुम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप, कारण ग्राउंड फ्लोअर जर मजबूत असेल तर फर्स्ट फ्लोअर स्ट्रॉंग राहील, तो जर स्ट्रॉंग असेल तर सेकंड फ्लोअर स्ट्रॉंग राहील, तसंच असतं. त्यामुळे तुमचा जर पाया जर मजबूत असेल तर तुमची फायनान्शियल बिल्डिंग ही प्रॉपर राहील. याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कोणत्या वेळी कधी एनकॅश करायची, पैशाची गरज लागली तर काय करायचं, तर तुम्ही कधीच कन्फ्युज राहत नाही. त्यामुळे तुमचा जो बेस आहे तो स्ट्रॉंग असेल तर इन्व्हेस्टमेंट बिल्डिंग कधीही कोलमडत नाही. त्यामुळे आपण जेव्हा प्रॅक्टिकल बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी जे रूल फॉलो करतो तेच आपण ऍक्च्युअल सायन्स करताना, फायनान्शियल बिल्डिंग फॉलो करताना, कन्स्ट्रक्ट करताना ते रूल फॉलो केले पाहिजे. आणि याच्यावर आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे प्रॉपर काम करत असतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.